नमस्कार. सर काय सांगाल आता हे जे नाटक आपण बघितलेलं आहे, या नाटकाची पार्श्वभूमी म्हणजे काय सांगायचं काय आहे या तरुणाईला? खूप सुंदर नाटक आत्ता आपण बघितलं. मुगलों ने सल्तनत बख्श दी. अ, हे नाटक मी यापूर्वी पण बघितलेलं आहे आणि एका वर्कशॉपमध्ये हे डिझाईन त्यांनी केलेलं आहे. यात बेसिकली इम्परायझेशन म्हणजे ज्याला आपण वसाहतवाद म्हणतो, त्याचा एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न या नाटकातून केलेला आहे. आणि कसे व्यापार करायला इंग्रज आलेत आणि त्यांनी संबंध देश पादाक्रांत केला. 1947 साली आपण स्वतंत्र झालो, पण त्यापूर्वी आपण पारतंत्र्यात कसे गेलो आणि त्याचं काय कारण होतं. आपले विलास, आपले भोग आणि आपली स्वदेशाविषयीची एक कॅज्युअल अशी वृत्ती या आणि आपला स्वतःचा जो अहमन्यता होती, त्यामुळे आपण कसे पारतंत्र्यात लोटले गेलो याचं एक सुरेख दर्शन यातून घडवलं. आणि आजही आपण परत एकदा त्या वेस्टर्न कल्चरच्या प्रभावाखाली आलो आहोत आणि जो तंबू इंग्रजांनी त्या काळात आपल्यावर टाकला होता, त्या तंबूचे आजही आपण शिकार आहोत. मुघलांनी जी सल्तनत त्यांना दिली होती, ती आज आपण हिंदुस्थानाची सल्तनत जणू काय त्यांना बहाल केली आहे आणि आपल्या सगळ्या विदेशी कंपन्या इथे येऊन आपलं जगणं ठरवत आहेत. सर जो जाहिरातींचा सगळा संदर्भ या युवा पिढीने घेतलाय, हां. तो एक मार्मिक व्यंग होता असं तुम्हाला Yes. वाटतं का? की प्रत्येक गोष्टीची जाहिरात, प्रत्येक गोष्ट स्पॉन्सर, प्रत्येक गोष्ट कशासाठी तरी डेडिकेटेड. हे जे आजचं म्हणजे हा जो चंगळवाद ओव्हरऑल, त्या चंगळवादावरचं एक तिखट असं भाष्य या निमित्तानं या नाटकातून करण्यात आलं. आणि याला एक लवचिकता आहे, म्हणजे कसंही फिरवलं जाऊ शकतं, कोणत्याही काळासाठी ते लागू केलं जाऊ शकतं. सर शेवटी संदेश काय देतो हा हे संदेश नाटक? हाच आहे की मार्केटिंग करणारी माणसं ही तुमच्यावर कब्जा करत असतात, तुमच्यावर राज्य करत असतात आणि मग तुम्ही तुमचे उरत नाही. तुम्ही आपली संस्कृती विसरता, तुम्ही आपलं स्वत्व विसरता आणि मग त्यांना शरण जाता आणि ती माणसं तुमच्यावर राज्य करतात. सर काय आवाहन कराल शेवटी आपल्या नाट्यप्रेमींना जे या तरुणाईला की अशा प्रोत्साहन कराल? प्रकारचे वर्कशॉप व्हायला पाहिजेत आणि या वर्कशॉपमधनं नवनवे नाट्यप्रयोग इथे सादर झाले पाहिजेत आणि त्यातून नव्या पिढीशी नाटक जोडलं गेलं पाहिजे. कारण आमची पिढी आता जवळजवळ कालबाह्य झालेली आहे आणि नवी पिढी या नाटकात येऊ घातली. त्यांना असे प्रकल्प खूप निश्चितच सुंदर ऊर्जा भविष्य देतील. आहे या नाट्य हो, अशी तरुणाईला. ऊर्जा देतील असं. धन्यवाद.